प्यारे बच्चों आदाब। आप कैसे हैं? ठीक है ना? സുഖല്ലേ? എല്ലാവരും नाश्ता किया? भक्षण കഴിച്ചോ? पिछले क्लास में हम अम्मी के बारे में एक नज़म सुना और इस नज़म के हम आवाज़ अल्फाज लिखा है ना? എല്ലാവരും എഴുതിയില്ലേ? ഹം ആവാസ് അൽഫാസ് എന്താണെന്ന് പറഞ്ഞ് അത് പഠിച്ച് ആ പാട്ടിലെ ഹം ആവാസ് അൽഫാസ് നമ്മളെല്ലാവരും എഴുതി അത് അയച്ചു തന്നു, സന്തോഷമായി. तो हम आज एक वीडियो देखकर ക്ലാസ് शुरू करें. എല്ലാവരും ഈ വീഡിയോ കണ്ട് നല്ലോണം ശ്രദ്ധയോടുകൂടി ഈ നല്ല മനോഹരമായ വീഡിയോ കാണുക. सुबह सुबह का मंजर कितना दिलकश होता है. पेड़ पौधों से चिड़ियों की चहचहाहट आ रही है. ये अमजद और ज़ोहरा बानो का घर है. खिड़की से ठंडी ठंडी हवाएं आ रही है. घड़ी से घंटी बजने लगी तो ज़ोहरा बानो नींद से जाग उठी. वो अपने हाथ मुंह धोकर दांत साफ की. देखो ये अमजद है. अमजद नींद से जाग उठा. अपने हाथ मुंह धोकर दांत साफ करने लगा. ये अम्मी है. बावर्ची खाना में अम्मी खाना पकाती है. मज़ेदार खाना. देखिए नाश्ता के लिए ज़ोहरा बानो आई और अमजद भी. बच्चों आप वीडियो देखा? कैसे थे? बहुत अच्छा था, है ना? अच्छा है ना जी. वीडियो में कौन कौन है? वीडियो में कौन है? एक बच्चा है ना? वो बच्चे का नाम क्या है? बताइए क्या नाम है? हाँ, अमजद. वो बच्चे का नाम अमजद है. अमजद को अपने अम्मी नाश्ता करने के लिए पुकारती है. अमजद बेटे आइए नाश्ता के लिए, है ना? नाश्ता के लिए पुकारते हैं. क्या आप नाश्ता किया? नाश्ता കഴിച്ചോ? नाश्ता सुबह का खाना. नाश्ता का मायना सुबह का खाना. क्या है? आपने क्या खाया? क्या है? चपाती. हाँ जी, चपाती और रोटी और हाँ वेल्लप्पम दोसा. हाँ जी, ये सब नाश्ता है. आप जी भरकर खा लिया? जी भरकर വയറ് നിറച്ച് മനസ്സ് നിറച്ച് നിങ്ങൾ ഭക്ഷണം കഴിച്ചില്ലേ? എല്ലാവരും നന്നായിട്ട് ഭക്ഷണമൊക്കെ കഴിച്ച് ഉഷാറായിട്ട് വന്നിരിക്കുകയാണ് അല്ലേ? तो हम अमजद के घर जाए. അവിടെ അംജദിനെ अपने अम्मी नाश्ता करने के लिए पुकारिया ले. अम्मी अमजद को नाश्ता करने के लिए पुकारा है. उस वक्त अम्मी और अमजद के दरमियान होने वाली एक गुफ्तगू आप पढ़ चुके हैं. गुफ्तगू संभाषण ले. अम्मी और अमजद के दरमियान होने वाली एक गुफ्तगू सुने. डोसा और चटनी. ये किसके दरमियान है? अमजद और अम्मी के दरमियान. अमजद अम्मी आज नाश्ते के लिए क्या क्या पकाया है? तो अम्मी कहता है गरम गरम डोसा और चटनी है.
बेटे जी भर से खा लेना। अमजद ये क्या बात है अम्मी जान, आज भी डोसा है, आप पराठे क्यों नहीं बनाते? अम्मी नहीं बेटे, पराठे सेहत के लिए ठीक नहीं है। उस वक्त अमजद ने कहता है ठीक है अम्मी जान, मैं जल्दी नाश्ता कर लूँगा, क्योंकि आज छुट्टी है ना, मुझे कुछ काम भी है। अम्मी क्या काम है बेटे, ज़रा मुझे भी बताओ ना। अमजद अम्मी कल स्कूल में जो पौधे दिए थे, कल स्कूल में जो पौधे दिए थे उन पौधों को बाग में लगाना है। अम्मी ठीक है बेटे, मैं भी तुम्हारी मदद करूँगी। बच्चों, मैं एक बार आपके सामने ये गुफ्तगू सुनाता हूँ, और से सुनिए। डोसा और चटनी। अमजद अम्मी आज नाश्ते के लिए क्या क्या पकाया है? अम्मी गरम गरम डोसा और चटनी है बेटे, जी भर के खा लेना। अमजद ये क्या बात है अम्मी जान, आज भी डोसा है, आप पराठे क्यों नहीं बनाते? अम्मी नहीं बेटे, पराठे सेहत के लिए ठीक नहीं है। अमजद ठीक है अम्मी जान, मैं जल्दी नाश्ता कर लूँगा, आज छुट्टी है ना, मुझे कुछ काम भी है। अम्मी क्या काम है बेटे, ज़रा मुझे भी बताओ ना। अमजद अम्मी कल स्कूल में जो पौधे दिए थे उन पौधों को बाग में लगाना है। अम्मी ठीक है बेटे, मैं भी तुम्हारी मदद करूँगी। डोसा और चटनी। अमजद अपने अम्मी से पूछता है, क्या पूछता है? अम्मिയെ വിളിച്ചുകൊണ്ട് ചോദിക്കുകയാണ്, आज नाश्ते के लिए क्या क्या पकाया है? എന്താണ് पकाया है ഉണ്ടാക്കിയിട്ടുള്ളത് അല്ലേ? ഇന്ന് नाश्ते के लिए क्या क्या पकाया है? अमजद अपने अम्मी से पूछते हैं आज नाश्ते के लिए क्या क्या पकाया है? उस वक्त अम्मी ने कहा गरम गरम डोसा और चटनी है बेटे। बेटे आज क्या है? अमजद के घर में क्या है? गरम डोसा और चटनी है। गरम चूड़ ले गरम चूड़, നല്ല ചൂടുള്ള അല്ലേ, നല്ല ചൂടുള്ള ദോശ और चटनी है। जी भर के खा लेना। जी എന്ന് പറഞ്ഞാൽ ദിൽ ഭർ കെ ഖാ ലേന, മനം നിറഞ്ഞ് കഴിക്കുക എന്നറിയില്ലേ? നന്നായിട്ട് കഴിക്കുക, സന്തോഷത്തോടു കൂടി മനം നിറഞ്ഞ് കഴിക്കുക. जी भर के खा लेना।
അംജദ് ആ സമയത്ത് അമ്മീസെ പൂछता है. നമ്മൾ പലപ്പോഴും ഉമ്മാനോട് ചോദിക്കുന്ന ഒരു ചോദ്യമുണ്ട്, യേ ക്യാ ബാത്ത് ഹേ, യേ ക്യാ ബാത്ത് ഹേ അമ്മി ജാൻ, അമ്മി ജാനെ യേ ക്യാ ബാത്ത് ഹേ, ഇതെന്താ അമ്മ, ആജ് ഭി ദോസ ഹേ, ആജ് ഭി ദോസ ഹേ, ഇന്നും ദോശയാ, ആപ് പറാട്ടെ ക്യോ നഹി ബനാത്തെ, ആപ് പറാട്ടെ ക്യോ നഹി ബനാത്തെ, നിങ്ങളെന്താ അല്ലേ. നമുക്ക് പൊറാട്ട ഭയങ്കര ഇഷ്ടമല്ലേ, നിങ്ങൾക്ക് പൊറാട്ട ഇഷ്ടമാണ്. എല്ലാ ദിവസവും ഒരേ ഖാനയാണെങ്കിൽ എല്ലാ ദിവസവും അപ്പം ഉണ്ടാക്കുകയെന്ന് വെച്ചെങ്കിൽ ഉമ്മാനോട് നമ്മൾ ചോദിക്കും, നിങ്ങൾക്ക് വേറെ വല്ല പുട്ടോ അല്ലേ വേറെ എന്തെങ്കിലും ഉണ്ടായിക്കോട്ടെ എന്ന് ചോദിക്കും. അതുപോലെ അംജദ് അമ്മിയോട് ചോദിക്കുക, ആ പറാട്ട ക്യോ നഹി ബനാത്തെ, നിങ്ങളെന്താ പൊറാട്ട ഉണ്ടാക്കാത്ത ചോദിച്ചു. അമ്മീനെ ജവാബ് ദിയാ, നഹി ബേട്ടെ, വേണ്ട, നഹി നഹി ബേട്ടെ, പറാട്ട സിഹത്ത് കെ ലിയെ ടീക്ക് നഹി ഹേ, അച്ഛാ നഹി ഹേ. സിഹത്ത് ആരോഗ്യം അല്ലേ, ആരോഗ്യത്തിന് അച്ഛാ നഹി ഹേ. അംജദ് പറഞ്ഞു, ആ ടീക്ക് ഹേ, ടീക്ക് ഹേ, എന്നാ ശരി. ടീക്ക് ഹേ അമ്മി ജാൻ, ഞാൻ ജൽദി നാശ്ത കർ ലൂക, എന്നാൽ ഞാൻ കിട്ടിയതായിട്ടും ജൽദി നാശ്ത കർ ലൂക, ഞാൻ പെട്ടെന്ന് കഴിക്കാം. ആജ് ചുട്ടി ഹേനാ, ഇന്ന് ചുട്ടിയല്ലേ, സ്കൂളുമില്ല മദ്രസമില്ല, എല്ലാം ചുട്ടിയാണ് അല്ലേ. ആജ് ചുട്ടി ഹേനാ, മുझे कुछ काम भी है, मुझे कुछ काम भी है, मुझे एक काम है. എന്താണ് കാം അല്ലേ, എന്തായിരിക്കാം കാം, എന്തായിരിക്കാം. അപ്പം അമ്മി ചോദിക്കണം, അമ്മിക്ക് എന്താ അറിയില്ലല്ലോ, കാം എന്താ അറിയില്ല. അമ്മി ചോദിച്ചു, ക്യാ കാം ഹേ ബേട്ടെ, എന്താ മോനെ ഇന്ന് നിനക്കുള്ള ജോലി എന്താണ്, എന്താ നിനക്കുള്ള ജോലി. ജറാ മുझे भी बताओ ना, മുझे भी बताओ ना, നീ അത് എനിക്കും കൂടി ഒന്ന് പറഞ്ഞു തരൂ അല്ലേ. അംജദ് പറയാ, അമ്മി കൽ, കൽ കൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ രണ്ടർത്ഥമുണ്ട്. കൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇന്നലെ നാളെ, രണ്ടർത്ഥമുണ്ട്. കൽ സ്കൂൾ മേ ജോ പൗദേ ദിയേത്തെ, സ്കൂളിൽ നിന്ന് പൗദ കിട്ടിയിരുന്നു. പൗദ ആം കാ പൗദ, കട്ടഹൽ കാ പൗദ ഹേന, പൗദ ചെടിയിലെ ചെടി കിട്ടിയിരുന്നു. ഉൻ പൗദോं को बाग में लगाना है, उन पौधों को बाग में लगाना है, ബാഗിൽ കൊണ്ടുപോയിട്ട് ചെടി നടണം അല്ലേ, കുഴിച്ചിടണം അല്ലേ. അപ്പോൾ അമ്മി പറഞ്ഞു, ടീക്ക് ഹേ, ശരി ബേട്ടെ മോനെ, ടീക്ക് ഹേ ബേട്ടെ, മേ ബി തുമാരി മദത് കരൂകി, ഞാനും നിന്നെ സഹായിക്കാം. ക്യാ ആപ് ഏ ഗുഫ്തഗു പടാ, ഗുഫ്തഗു വായിച്ചില്ലേ. तो मैं एक सवाल पूछता हूँ, अमजद के घर में आज अम्मी नाश्ता के लिए क्या पकाया है, क्या पकाया है अम्मी. हाँ, डोसा और चटनी. जी, अमजद को क्या मिलना चाहते हैं, अमजद എന്ത് കിട്ടാനാണ് ആഗ്രഹിച്ചിരുന്നത്. उसका पसंद क्या है. हाँ, पराठे. जी, अमजद को पराठे ज़्यादा पसंद है. आपका पसंदीदा खाना कौन सा है, क्या है बताइए. हाँ जी, पूरी. हाँ पूरी. आप लोग पूरी किसके साथ खाता है. पूरी एक सालन चाहिए है ना, पूरी. आलू सालन, आलू सालन, आलू भाजी, उर्दू में आलू भाजी कहते हैं. पूरी और आलू भाजी. और आपका पसंदीदा पुट्टू, पुट्टू. और पुट्टे किसके साथ. हाँ हाँ, उसको उर्दू में चना मसाला कहते हैं, चना मसाला, पुट्टू और चना मसाला. आपने क्या नाश्ता किया. हाँ, इडली. इडली किसके साथ खाया आप. സാമ്പാർ. ആ നല്ല കോമ്പിനേഷനാണല്ലേ, ഇഡലി സാമ്പാർ എന്ന് പറഞ്ഞാൽ നല്ല കോമ്പിനേഷനാണ്. കിത്തനെ കായ. और रोटी. हाँ जी, रोटी किसके साथ खाया आप. रोटी ദാൽ, പരിപ്പിന് ദാൽ കേട്ടോ, ദാൽ പരിപ്പ് കറിക്ക് ദാൽ എന്നാണ് പറയാം. ഓക്കെ, റോട്ടി ദാൽ. और
किसी ने और कोई और पत्तिरी, हाँ जी पत्तिरी, पत्तिरी किसके साथ है? कॉलीफ्लावर, गोभी, उर्दू में गोभी कहते हैं। उर्दू में फ्लावर को, कॉलीफ्लावर को फूल गोभी कहते हैं, तो उस सालन को गोभी कहते हैं जी, पत्तिरी और गोभी। तो आप लोग आज एक करना चाहिए कि आप क्या क्या खाते हैं और उसकी सालन क्या है, वो अपने नोटबुक में लिखकर उस्ताद को भेजना। നിങ്ങൾ ഇന്ന് ചെയ്യേണ്ട പ്രവർത്തനം, നിങ്ങൾ കഴിക്കുന്ന, ഇപ്പോൾ നമ്മൾ ഒരുപാട് പറഞ്ഞല്ലോ, ഇതുപോലെ നിങ്ങൾ കഴിക്കുന്ന ഖാനയും, നാശ്ത ഖാനയും और उसका സാലൻ, അതിൻ്റെ കറി എന്താണ് എന്നുള്ളത് എഴുതി നിങ്ങളുടെ ഉറുദു സാറിന് വാട്സപ്പ് വഴി അയച്ചു കൊടുക്കണം. അയച്ചു കൊടുക്കല്ലേ? ശുക്രിയ. ഖുദാ ഹാഫിസ്.